श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे संकष्टी चतुर्थी म्हणजेच करक चतुर्थी आणि त्यातच योगायोग म्हणजे उद्या बुधवार हा सुद्धा आहे. बुधवार आणि करक चतुर्थी हे एकाच दिवशी आहेत, त्यामुळे आपल्याला एक उपाय करायचा आहे. गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे. ही वस्तू अगोदर आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे. तसेच जर गाई नसेल तर काय करावे तर याची सुद्धा माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण गाईला कोणती वस्तू खायला द्यायची आहे हे मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, पण त्यापूर्वी तुम्हाला मी छोटे छोटे 2-3 उपाय सांगते, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील दुःखे संकटे हे दूर होतील. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात. आपली कोणती तरी इच्छा ही अपूर्ण राहिलेली असते. आपल्याला कोणती तरी मनोकामना ही असते की जी बऱ्याच दिवसापासून आपली पूर्ण होत नसते. जसं की आपण आर्थिक समस्येने ग्रासलेले असो किंवा व्यापार धंद्यामध्ये नुकसान होत आहे, कर्ज वाढत आहे, काही केल्याने कर्ज फिटत नसेल, नोकरीमध्ये समस्या असतील, तरीसुद्धा आपण हे जे उपाय आहेत तर ते करू शकतो. संकष्टी चतुर्थीला आपण जर काही उपाय केले तर गणपती बाप्पा हे आपल्याला त्यामध्ये यश हे नक्की देतात. तसेच आपली मुले जरी अभ्यास करत नसतील किंवा त्यांची स्मरणशक्ती चांगली नसेल, केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसेल, तरीसुद्धा आपण आपल्या मुलांसाठी सुद्धा काही उपाय हे करू शकतो. याचे व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेत, तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तसेच संतान प्राप्तीसाठी सुद्धा आपण गणपती बाप्पांच्या काही सेवा ह्या करू शकतो. आपल्या आयुष्यात बऱ्याच समस्या आहेत. तसेच आपल्याला मानसिक ताण असेल, आपल्या घरामध्ये सतत कटकट, कलह, भांडणे होत असतील, तर आपल्याला बुधवारी 21 दुर्वांची जुडी, एक जुडी, तर अशा प्रकारे आपल्याला 11 जुड्या घ्यायच्या आहेत. 21 दुर्वांची एक जुडी, याप्रमाणे 11 जुड्या, आणि या 11 जुड्यांचा आपल्याला हार करायचा आहे. आणि हा दुर्वांचा हार जो आहे तर तो आपल्याला गणपती बाप्पांना मंदिरामध्ये जाऊन घालायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती नांदते. तसेच तुम्हाला एका काश्याच्या ताटामध्ये चंदनाने ओम गण गणपते नमः असं लिहायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 5 बुंदीचे लाडू ठेवायचे आहेत आणि मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांसमोर हे ताट जे आहे तर ते दान करायचे आहे. असे केल्याने आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या कमी व्हायला मदत होते, आपल्याला धनप्राप्ती होते. तसेच आपल्याला आपले पुण्य वाढवण्यासाठी या दिवशी म्हणजे बुधवार आणि संकष्टी एकत्र आल्यामुळे या दिवशी यथाशक्ती दान हे करायचे आहे. तर असे साधे आणि सोपे उपाय आहेत. तसेच आपण जास्वंदीच्या पानाचा उपाय, तांदळाचा उपाय, तर विड्याच्या पानाचा उपाय, तर हे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच पाहू शकता. तसेच तुम्हाला जर व्यवसायासंबंधी काही समस्या असतील तर आपल्याला गणपती मंदिरामध्ये हिरवे मूग हे दान करायचे आहेत. जीवनामध्ये प्रगती व्हावी म्हणून गणपतीला रोली व अक्षतांनी तिलक करायचे आणि तुम्ही गणपतीचा कोणताही मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. तसेच तुम्हाला पिवळा कापड घ्यायचा आहे, त्यावरती एक हळकून ठेवून ते त्या कपड्यामध्ये गुंडाळायचे आहे आणि गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे. हे हळकून आपल्याला गणपती बाप्पांसमोर तसेच ठेवून दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे. तुमच्या आयुष्यातील दुःखे, संकटे, अडचणी बाप्पा नक्कीच दूर करतील. आता हे झाले साधे सोपे उपाय जे आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आणि बुधवारी करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे. हिंदू धर्मानुसार गायीमध्ये 33 कोटी देवता वास करतात आणि यामध्ये 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि 2 अश्विन कुमार, तर हे मिळून 33 आहेत. आपल्याला माहीत आहे की भगवान भोलेनाथांचे वाहन नंदी आहेत. तसेच ऋग्वेदाने सुद्धा गायीला अग्न्या म्हटले आहे. गाय अद्वितीय आहे असे यजुर्वेद सुद्धा सांगतो. तर अथर्ववेदात गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे. तर अशा या गायीला आपल्याला एक वस्तू ही खायला द्यायची आहे. गरुड पुराणानुसार वैतरणी पार करण्यासाठी सुद्धा गोदानाचे महत्त्व हे सांगितलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठून आपलं स्नान वगैरे आटोपून, आपली देवपूजा आटोपून, त्यानंतर आपल्या गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. यानंतर तुम्हाला एक छोटी चपाती करायची आहे. या चपातीला आपल्याला लावायचं आहे तूप. आता काही कारणाने तूप नसेल तर तुम्ही तेल लावू शकता, परंतु तूप लावण्याचा प्रयत्न करा. यानंतर आपल्याला ही चपाती घेऊन गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे. एक प्लेट घ्या, त्यामध्ये ही चपाती ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला कुंकू थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि ह्या चपातीवरती आपल्याला मधोमध स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. त्या स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला आपल्याला 2-2 उभ्या रेषासुद्धा काढायच्या आहेत
आणि हे स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर या स्वस्तिकच्या मधोमध आपल्याला ठेवायचा आहे तो म्हणजे मोदक. तुम्ही मोदक ठेवा किंवा बुंदीचा लाडू ठेवा. आता तुमच्याकडे तुम्हाला जर मोदक करणे शक्य नाही किंवा बुंदीचा लाडूही जर त्या चपातीवरती ठेवायला जमणार नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक गुळाचा खडा घ्यायचा आहे, छोटासा गुळाचा खडा, आणि 1 चमचाभर आपल्याला हरभऱ्याची भिजवलेली डाळ, 1 ते 2 तास पाण्यामध्ये ही डाळ भिजवायची आहे. तर एवढंच, एक गुळाचा खडा आणि थोडीशी हरभऱ्याची भिजवलेली डाळ त्यावरती ठेवायची आहे, जर तुम्हाला मोदक किंवा बुंदीचा लाडू ठेवणे शक्य नसेल तर. आणि मग गणपती बाप्पांना तुमची समस्या सांगायची आहे. गणपती बाप्पांना आपली जी काही अडचण आहे ती सांगायची आहे. गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये अमुक असा मला त्रास आहे आणि ते दुःख जे आहे तर ते दूर व्हावं यासाठी मी हा उपाय करत आहे. तर असं सुद्धा तुम्ही म्हणायचं आहे. आणि यानंतर थोडा वेळ तिथेच बसा. तुम्ही गणपती अथर्वशीर्ष जे आहे तर त्याचे पठणसुद्धा करू शकता, तसेच गणपती स्तोत्र म्हणू शकता. आणि हे पण तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, तर असा 108 वेळेला तुम्हाला काय करायचं आहे तर जप करायचा आहे. किंवा तुम्हाला गणपतीचा दुसरा कोणता जर मंत्र येत असेल तर त्या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप हा करू शकता. तसेच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप जर संकटे असतील तर ओम वक्रतुंडाय हो, ओम वक्रतुंडाय हो, तर या मंत्राचा तुम्ही 108 वेळेला जप करायचा आहे. म्हणजे तुमची जशी अडचण आहे त्यानुसार तुम्हाला जप हा करायचा आहे. खूप संकटे असतील तर ओम वक्रतुंडाय हो म्हणा. दुसरा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही श्री गणेशाय नमः म्हणू शकता. आणि अतिशय जास्त जर तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम चालू असतील तर तुम्ही गणपती अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र हे 1-1 वेळेला म्हणायचं आहे. यानंतर आपण जी बाप्पांसमोर चपाती ठेवलेली आहे तर ती उचलायची आहे. आणि तुमच्याकडे जर गायी असेल तर तिला, किंवा तुमच्या आजूबाजूला शेजारी जर गायी असेल तर त्या गायीला ही चपाती नेऊन खायला घालायची आहे. आता गायीमध्ये 33 कोटी देवता असतात आपल्याला माहीत आहे. तर गणपती बाप्पांचे आपल्याला आशीर्वाद मिळणार आहेत, त्यासोबत विष्णूंचे सुद्धा मिळणार आहेत. आणि गायीला हा घास आपण जेव्हा देणार तर त्या अगोदर तिच्या पायावरती पाणी ओतायचं आहे, तिला हळदी कुंकू लावायचं आहे आणि हा घास द्यायचा आहे. आता आपण बुधवार असल्यामुळे आपण असाच घास हा हत्तीला सुद्धा देऊ शकतो, परंतु हत्तीला असा नैवेद्य देणे हे शक्य नाही. त्यामुळे आपण हा जो घास आहे तर तो गायीला द्यायचा आहे. आता जर गायी नसेल तर काय करायचं, म्हणजे तुमच्याकडे नाही आहे किंवा आजूबाजूला सुद्धा नाही आहे आणि तुम्हाला गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा हा गायीला नैवेद्य देणे शक्य नसेल तर मग तुम्ही देवघरामध्ये जी कामधेनूची मूर्ती आहे तर तिच्यासमोर असा नैवेद्य ठेवू शकता. आणि हा नैवेद्य तुम्हाला थोडा वेळ तिथेच ठेवायचा आहे, 1-2 तास. आणि त्यानंतर हा नैवेद्य तुम्ही पक्ष्यांना सुद्धा खायला घालू शकता किंवा माशांना खायला घालू शकता. तर अशा प्रकारे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे की ही एक वस्तू आपल्याला गायीला खायला द्यायची आहे. आपण गोमातेची जेवढी सेवा करू तर तेवढं आपल्याला पुण्य हे मिळत असतं. आपण गोमातेची केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही. आणि संकष्टी चतुर्थी आणि त्याच्यामध्ये बुधवार असल्यामुळे या दिवशी आवर्जून आपल्याला गायीला हा जो घास आहे तर तो द्यायचा आहे.